नवऱ्याचे पैसे वाया घालवणं हे एका बायकोचंच काम असतं. नमस्कार, मी अमृता, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मीशो ओपन केल्यानंतर एक तरी ऑर्डर करायचीच, नाही केलं तर मनाचं दुःख कुणाला सांगणार. आता पैसे वाया घालवायचेच म्हणून मी स्टिकर मागवलं. हे स्टिकर मागवण्यामागचं कारण असं की मला सोफ्याच्या वरची भिंत जरा जास्तच मोकळी वाटत होती आणि पिल्लू आता भिंतीकडे बघून खेळतो, भिंतीला बघून बोलतो, त्यामुळे मला भिंतीवर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं. तर भिंतीवर क्रिएटिव्ह करण्यासाठी मी या स्टिकरचा जरा अभ्यास केला. ह्या स्टिकरचा जेवढा अभ्यास केला तेवढा मी शाळेतही केला नसेल. तर नंतर मला कळालं की तिथे एक छोटंसं चित्र आहे, तिथं नंबर दिलेले आहे, त्या नंबरनुसार ते लावायचे. ही सोफ्याच्या वरची भिंत इथं मी हा स्टिकर लावणार आहे. हा स्टिकर लावायला मी चालू केला, पण पिल्लूची किरकिर चालूच होती. पिल्लू झोपल्यानंतर मी हे स्टिकर लावायला चालू केलं. तेवढ्यात पिल्लू उठला. पिल्लूसोबत खेळता खेळत परत एकदा माझा स्टिकरचा अभ्यास चालू झाला. स्टिकरचा अभ्यास केल्यानंतर असं कळालं की आपलं जेवढं पण लावलेलं आहे सगळं चुकलेलं आहे. त्यातला एक नंबर लावायचा मी विसरून गेलते. पिल्लू छान खेळत होता, मग पिल्लूला एकटंच खेळायला सोडलं आणि मी माझं काम परत चालू केलं. टोटल मला 1 तास लागला. 1 तासानंतर ते असं काही दिसत होतं. खूप छान वाटत होतं ते आणि असं वाटत होतं की भिंतीला जसं काय पेंटने आपण पेंटिंग केलेलं आहे. लांबून खूप छान वाटतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.